तर नमस्कार मित्रांनो, आजचा आपला विषय आहे वायरमन लोकांच्या अडचणी व त्यांच्या समस्या. वायरमन रोज घरापासून दूर राहून कामाला जातात. काही वेळा महिने घरापासून दूर राहतात. ते काम करायचं सोडत नाही, मेहनत जास्त करतात, पण पगार कमी असतो. तर मला आहे ना, इंदोरकर महाराजांचं ना वाक्य या ठिकाणी आठवतं मित्रांनो, की त्यांचं वाक्य असं आहे की ते ज्यांच्या मरायच्या नोकऱ्या त्यांना पगार कमी असतो. शिक्षकाची नोकरी त्यांना काडीचाही धक्का नाही, त्यांना पगार जास्त असतो. यांची परिस्थिती अशी का काही वेळानं यांना पगार सुद्धा वेळेवर मिळत नाही. म्हणजे पगार कमी असतो तर असतो, पण मग त्या काही टायमाला त्यांना पगार वेळेवर सुद्धा मिळत नाही. काम करत असताना सतत धोका असतो. उंचावर चढून काम करावं लागतं. तिचा प्रवाह धोकादायक असतो. मित्रांनो, मी मागे ना एक सोशल मीडिया म्हणजे जुन्नर भागातली एक घटना बघितली होती. तर तिथे ना वायरमन साहेब असेच खांबावर चढलेले होते आणि काहीतरी काम सुरू होतं त्यांचं. तर त्या ठिकाणी ना अचानक वीज प्रवाह आला. तर अचानक वीज प्रवाह आल्यामुळे ते जागीच तिथंच म्हणजे जागच्या जागी तिथे गतप्राण झाले. पण त्या ठिकाणी ना ते मेल्याच्या नंतरही त्यांचा मृतदेह तारेला 2 ते 3 तास लटकतच होता. म्हणजे मेल्यानंतरही या लोकांकडे लक्ष द्यायला कुणी येत नाही. मित्रांनो, यांच्या कामामध्ये ना अनेक अडथळे येतात. जखमी होतात, शरीर थकतं, पण मानसिक ताण येतो. तर काम आहे ना काही वेळा अतिशय धोकादायक राहतं, अतिशय. तरी मित्रांनो, त्यांना ना काम सुरू ठेवायला लागतं. मित्रांनो ना, आपण ना लाईट गेली का आपण लगेच त्यांना कॉल करतो. अशा कॉल करण्यामुळे ना त्यांच्या कामामध्ये अडथळे निर्माण होतात. पण ते लोक ना अतिशय धैर्यानं काम करतात. मित्रांनो, त्यांचा आहे ना दिवस ज्यावेळेस संपतो ना, ते खूप थकलेले आणि धोका अनुभवलेला असतो त्यांनी. पण त्यांच्या ना मनात एक भावना असते, ती समाधानाची भावना असते. मित्रांनो, आपण जे घरात आपले जे दिवे लावतो, ते हे त्यांच्यामुळे लागलेले असतात. तरी मित्रांनो, त्यांच्या ना अडचणी दूर करण्यासाठी सरकारने काही उपाययोजना करणे आज गरजेचं आहे. जसं की त्यांचा पगार वाढवणं, त्यांना सुरक्षा सुरक्षा साधनं पुरवणं, जखमींना तात्काळ वैद्यकीय मदत मिळवून देणं, त्यांना विमा देणं. जे वायरमन लोक बाहेर गावी राहतात त्यांच्यासाठी निवासी भत्ता देणं किंवा त्यांच्या निवासाची बाहेरगावी म्हणजे त्यांची राहण्याची सोय करणं, सुविधा पुरवणं त्यांना आजच्या काळाची खूप गरज आहे. या सगळ्यामध्ये जास्त महत्त्वाचं आहे त्यांचं कामाचं नियोजन करणं आणि त्यांना सुट्टी देणं, हे खूप महत्त्वाचं आहे त्याच्यामध्ये. पण ना नुसतं सरकारचंच नाही कर्तव्य, आपल्यासारख्या लोकांचंही कर्तव्य आहे की ते काम करत असताना कुठल्याही प्रकारचा अडथळा न आणणं, त्यांचा आदर करणं. तर विशेष म्हणजे ना त्यांच्या ना कामाच्या वेळा समजून घेणं. तर मित्रांनो, प्रत्येकाने ना वायरमॅनच्या मेहनतीला, त्यांच्या कामाला ना सन्मान द्यायला हवा. कारण त्यांच्यामुळेच आजचा जो समाज आहे तो उजळतोय. समाज उजळल्यामुळे ना आपलंही जीवन सुरळीत चालतं आहे. पण वॉचमनचं जीवन आहे ना हे खूप कठीण आहे. कारण मी आमच्या इथे जे अनिल पवार साहेब येताना त्यांचं काम मी बघतो, त्याच्यामुळे समजू शकतो त्यांचं जीवन. त्यांच्या संघर्षामुळे समाजातील प्रत्येक दिवा प्रकाशमान आहे. त्यांचा आदर करणे, त्यांना योग्य त्या सुखसुविधा मिळवून देणे आणि त्यांच्या कामात अडथळा न आणणे, हेच आपलं सर्वांचं कर्तव्य आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ होता वायरमन लोक आणि त्यांच्या अडचणी. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये ना मी वायरमन लोक आणि त्यांच्या अडचणी मांडण्याचा प्रयत्न केला. म्हणजे मला जसं जमल तसं मी मांडण्याचा प्रयत्न केला आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मित्रांनो, हा व्हिडिओ आहे ना मी आमच्या इथे जे मळ्यात जे वायरमन साहेब आहेत अनिल पवार, त्यांच्याकडे बघून हा व्हिडिओ मी बनवलेला आहे. मला वाटलं कुठंतरी की त्यांच्याही समस्या वायरमॅन लोकांच्या समस्या मांडावर कुठंतरी प्रयत्न मी केलेला आहे.